एक 22 वर्षांची मराठी मुलगी स्वतःच्या कष्ट आणि अभिनयाच्या जोरावर मुंबईच्या मायानगरीत पाऊल ठेवते आणि मजल दरमजल करत एका चांगल्या उंचीवर पोहोचते. संचिता उगले. आत्ताच तिचं करिअर भरारी घ्यायला लागलं होतं. मोठमोठ्या मालिकांमध्ये काम मिळत होतं. बॉलिवूडमध्ये एंट्री देखील झाली होती. लाखो लोक तिची दखल घेऊ लागले होते. पण परवा संध्याकाळी सगळं संपलं. अचानक बातमी आली की तिनं स्वतःला संपवलं. नेमकं असं काय घडलं की यशाच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या संचितानं एवढं टोकाचं पाऊल उचललं? हा फक्त एका अभिनेत्रीच्या मृत्यूचा विषय नाहीये, तर ग्लॅमरच्या दुनियेच्या त्या काळ्या बाजूचा आरसा आहे ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत या प्रसिद्ध अभिनेत्यानं स्वतःला संपवलं. आणि आता 14 जून 2026 रोजी संचितानं. या दोन्ही प्रकरणांमध्ये काही कनेक्शन आहे का? संचिताच्या भावानं आणि मैत्रिणीनं याबद्दल काय प्रतिक्रिया दिल्या आणि या प्रकरणामागील सत्य बाहेर येईल का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, 14 जून 2026 रोजी मुंबई जवळील नालासोपाऱ्यातील आचोळे परिसरातील साई संतोषी अपार्टमेंटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. संध्याकाळी 5:30च्या सुमारास संचिताची 15 वर्षांची लहान बहीण काही कामासाठी घराबाहेर गेली. घरात कोणी नसल्याची संधी साधत संचितानं बेडरूममध्ये स्वतःला संपवलं. काही वेळानंतर कुटुंबियांना ही बाब समजली आणि एकच आक्रोश उसळला. घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. त्यामुळं या निर्णयामागचं नेमकं कारण काय, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. संचिता उगले ही मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरची एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली ही मुलगी लहानपणापासून अभिनयाची स्वप्न पाहत होती. तिच्या डोळ्यांमध्ये मोठी स्वप्न होती आणि ती पूर्ण करण्याची जिद्दही होती. सुरुवातीला कुटुंबांना थोडी भीती वाटत होती, पण तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. अनेक मुलाखतींमध्ये संचिता स्वतः सांगायची की तिची आईच तिची सर्वात मोठी ताकद आहे. मुंबईत येऊन इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं सोपं नसतं, विशेषतः जेव्हा तुमच्या मागे कोणताही गॉडफादर नसतो. सुरुवातीला तिनं छोट्या छोट्या कामांपासून सुरुवात केली. त्यानंतर तिच्या मेहनतीचं चीज होऊ लागलं. कुमकुम भाग्य मालिकेत तिनं दिया टंडनची भूमिका साकारली आणि घराघरात पोहोचली. त्यानंतर बागळे की दुनियामध्ये रुचिता जेटलीच्या भूमिकेत ती दिसली. दिलवाली दुल्हा ले जाएगी मध्ये तिला मुख्य भूमिका मिळाली. एवढंच नाही तर मनोज बाजपेयी यांच्या सायलेन्स 2 मध्ये आणि विकी कौशलच्या छावा चित्रपटात तिनं ताराबाईंची भूमिका साकारली. म्हणजेच तिचं करिअर योग्य दिशेने पुढे जात होतं. पण बाहेरून सगळं परफेक्ट दिसत असलं तरी आतमध्ये काहीतरी बिनसलं होतं का, हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे. कारण तिची सह अभिनेत्री मेगा शर्मानं एक धक्कादायक खुलासा केलाय. तिच्या म्हणण्यानुसार संचिता जानेवारी 2026 पासून डिप्रेशनमध्ये होती. अनेकदा ती स्वतःचं आयुष्य संपवण्याबद्दल बोलायची. 10 दिवसापूर्वीच त्यांची भेट झाली होती आणि त्यावेळी तिच्या वागण्यात मानसिक तणाव स्पष्टपणे जाणवत होता. तिच्या जवळच्या व्यक्तींना वाटायचं की ती यातून बाहेर पडेल. दरम्यान काही माध्यमांमध्ये तिला काम मिळत नव्हतं म्हणून तिने स्वतःला संपवलं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण तिच्या आजोबा गोपीनाथ उगले यांनी या अफवा फेटाळून लावलेल्या आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसताना तिनं स्वतःच्या बळावर नाव कमावलं होतं आणि तिच्याकडे कामाची कमतरता नव्हती. पण मग प्रश्न आणखी गंभीर होतो. जर कामाची कमतरता नव्हती तर मग तिच्यावर एवढा ताण कशाचा होता? याच दरम्यान आणखी एक गोष्ट समोर आली. काही काळापूर्वी तिला एका मालिकेतून अचानक बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर ती तणावाखाली आली होती. जी मुलगी कायम सेटवर असायची, जी घरात बसू शकत नव्हती, ती अचानक कामाशिवाय घरी बसू लागली. कदाचित हा बदल तिच्यासाठी खूप मोठा होता. याआधीही तिने इंडस्ट्रीमधील आउटसायडर असल्याच्या संघर्षावर भाष्य केलं होतं. मोठ्या कलाकारांसोबत काम करूनही मुख्य भूमिका मिळवणं किती कठीण असतं हे तिने सांगितलेलं होतं. अनेकदा कलाकारांना स्वप्न आणि वास्तव यामध्ये सतत संघर्ष करावा लागतो. रोज स्वतःला सिद्ध करावं लागतं. पुढचं काम मिळेल की नाही याची खात्री नसते आणि हा दबाव अनेकदा मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. दरम्यान संचिताचा भाऊ आकाश उगले यांनीही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यानं या घटनेची तुलना अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी केलेली आहे. आउटसायडर असल्यामुळं तिला इंडस्ट्रीतील अंतर्गत दबावाला सामोरं जावं लागलं का, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यानं केलेली आहे. या दरम्यान संचिता हिच्या एका सहकलाकारासोबतही तिचं नाव जोडलं जात आहे. साजन घर मालिकेत सहकलाकार म्हणून काम करणाऱ्या उज्ज्वल शर्मा याच्यासोबत संचिता रिलेशनशिपमध्ये होती असं बोललं जात होतं. पण या अभिनेत्यानं माध्यमांसमोर येत खुलासा केला की माझ्यात आणि संचितामध्ये असं कोणतंही नातं नव्हतं. ही केवळ अफवा आहे. यात काहीही सत्य नाही. ती कोणा अन्य व्यक्तीला डेट करत होती आणि उघडपणे त्याच्यासोबत राहत होती. मी तिच्याशी खूप काळ झालं बोललो नाहीये. जवळपास 2 ते 2.5 महिन्यांपासून संपर्कात नाही. ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे चिंतेत होती आणि या प्रकरणात मानसोपचाराची मदत देखील घेत होती असं या अभिनेत्यानं सांगितलं. तिच्या प्रोडक्शन हाऊसनं देखील तिला उपचारासाठी मदत केल्याचं त्यात म्हटलेलं आहे. या सगळ्या चर्चांमधून सध्या कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाहीये आणि पोलीस तपास सुरू आहे. या सगळ्यामध्ये सर्वात वेदनादायक ठरला तो तिच्या आईचा आक्रोश. तिचं पार्थिव जेव्हा घराखाली आणण्यात आलं तेव्हा आईनं फोडलेला हंबरडा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. संचू उठ ना ग, मला आई म्हणणं हे शब्द ऐकून सोशल मीडियावर हजारो लोक भावूक झाले. पण या घटनेतून एक मोठा धडा मिळतो.
कारण सोशल मीडियावर दिसणारा आनंद हा नेहमीच वास्तव नसतो. हसणारा प्रत्येक चेहरा म्हणजे आनंदी आयुष्य असतं असं नसतं. अनेकदा सर्वात जास्त हसणारी माणसं सर्वात मोठ्या वेदना लपवत असतात. आज संचिता उगले आपल्यात नाहीये. तिची अनेक स्वप्न अपूर्ण राहिली. तिला जगभर फिरायचं होतं, राष्ट्रीय पुरस्कार जिंकायचा होता आणि आईवडिलांना सुखाचं आयुष्य द्यायचं होतं. पण ही सगळी स्वप्न आता कायमची अपूर्ण राहील. ही फक्त एका अभिनेत्रीची गोष्ट नाहीये. ही त्या लाखो तरुणांची गोष्ट आहे, जे स्वप्नांच्या मागे धावत आहेत, स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडत आहेत आणि अनेकदा आतून तुटत आहेत आणि डिप्रेशनमध्ये जाऊन स्वतःला संपवण्याचा विचार करत आहेत. मंडळी, अभिनेत्री संचिता उगले तर गेली, पण जाताना खूप प्रश्न मागे सोडून गेली. जे झालं ते फक्त डिप्रेशनमुळे झालं, की त्यामागे अजून काही वेगळं कारण होतं याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.